सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई लेट्स स्टार्ट। दीदी हॅलो हॅलो ए गरबा रंगवू ए हॅलो हॅलो दीदी तू तुझी किती वाट पाहिली अगं मी तुला सरप्राईज म्हणून इथे भेटायला आले तर तूच अहमदाबादला गेली आणि मला सरप्राईज दिलं ते सगळं राहू दे बाजूला पण तुझ्या चेहऱ्याला काय लावलंयस पॅक ते ग्लो यायला हवा ना फेसला म्हणून फेस पॅक लावला बरं खीर खाऊ नको हं? ये गौरव कसं आहेस कॅश 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 तू आलीस कॅश कॅश नाही जिजू कॅश तू गेलीस आणि तुझ्यामुळे माझी मी सापडले माझी मला मी सावरले माझी मला मी बदलले माझी मला मी गौरव विघ्नेश आतमध्ये येतोयस ना का तुला निमंत्रण पाठवायला हवं आणि हो मी खूप थकली आहे फ्रेश होते मी तोपर्यंत मला माझं जेवण रेडी पाहिजे विघ्नेश आई अरे वा आज डिनरला एकदम खास बेत दिसतोय आबा आपण सगळे या निमित्ताने एकत्र आलो हे काही कमी आहे का आणि हो तुम्ही खीर ना खाल्लीच पाहिजे हं अभिलाषा वहिनीने मला सांगितलंय त्यांची स्पेशालिटी आहे खीर बनवणं हो म्हणजे वहिनी खूप छान खीर बनवतात ते ठीक आहे पण आजचा दिवस पण स्पेशल आहे बरं का म्हणजे आज कॅश वहिनी घरी आल्यात ना घरात वाद झाले आणि कॅश वहिनी कायमच्या माहेरी निघून गेल्या आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कॅश वहिनीने एकदा का काही ठरवलं कुठलाही निर्णय घेतला तर त्या कायम राहतात तटस्थ पण कॅटचा पायगुण बघा कॅट घरी आली आणि कॅश वहिनी पण घरी आल्या हो की नाही मीरा मी परत नाही आले मी स्वतःला परत आणलंय मलाही तेच म्हणायचंय तुम्ही कसं का होईना घरी परत आलात ना ते महत्वाचं आणि त्याचं सगळं श्रेय मी कॅटला देते तुला नक्की काय म्हणायचंय मीरा हेच की आजचा हा स्पेशल दिवस आपण सेलिब्रेट करायला पाहिजे आणि सेलिब्रेशन साठी ही खीर आहेच की अभिलाषा वहिनींच्या हातची बनलेली ही स्पेशल खीर पहिले कॅश वहिनी खातील आणि हो
केटच्या पायगुणामुळे कॅश वहिनी परत आल्या, त्यामुळे खीर चाखण्याचा पहिला मान कॅटला सुद्धा जातो. हा, अरे मीरा, मला नको, खरंच नको. हं. असं कसं? आत्ता मीरा म्हणाली ना की तुझा पायगुण चांगला आहे. मीरा भरवते. हो हो, तुम्ही कॅश वहिनींना भरवा, मी कॅटला भरवते. दीदी, खीर खाऊ नको. हं. मी कॅशला भरवते. अरे वा. तुला आवड सांग. कशाला? काय तुझा पायगुण? हा, तू आलीस आणि वहिनी पण परत आल्या. काय आहे? तुझं तोंड गोड केलंच पाहिजे. हे घे, आ कर, आ कर. नको नको नको. हा नको अगं, तुला आवडते ना माझ्या हातची खीर. नाही नको अगं, नको कसं? मग अशी खिरीचा किती छान वास येत होता ना तुला. तू म्हणालीस ना मला खीर हवी म्हणून. तुला तुला आवडेल बघ. तुला नाही नकोय, मला सांगितलं ना तुम्हाला नकोय मला. तिने सांग ना तिला, तिला आवडते ना माझ्या हातची खीर. नाही नकोय मला, नको. घे घे घे. मी खरंच सांगते मला नको. मी नंतर घेते ना. पहिला मान आहे केट. आई सांगा ना तिला. बघ काशी, तुला इतक्या प्रेमाने अभिलाषा भरवते बरोबर का? विघ्नेशला सांगायची. वाह, सगळी खीर संपवली हिने. अजून हवी आहे? नको ग, मग नाही उरली तर मग चिडायचं नाही. खायला घ्या ना. खातोयस ना? मगाशी काय? काय सगळं? अगं जेवण त्यांना भरून आलं असेल. इतक्या दिवसांनी भेटतात ना. नक्की ना? नाही, आवडली आवडली असेल. हा, आवडली असेल. ए, तुम्ही घ्या ना सगळे. चला सुरुवात. आई, तुम्ही पण हो, घ्या ना. मी घे. काय करतेस? एक मिनिट. नॉर्मल છે. હા, येते. आता ठीक आहे. ती खीर खाल्ल्यापासूनच या दोघी असं वागायला लागलेत. Let's start. Finish.
म्हणून म्हणून हे सगळं झालंय. तू का खाल्लीस खीर? अरे ती मीरा जबरदस्ती करत होती ना. ते सगळं ठेव बाजूला. आधी मला हे सांग, तुला काय औषध टाकायला खीरच सापडली होती? खीर मला किती आवडते तुला माहिती आहे ना. अरे औषध टाकायचंच होतं तर दुसरा कुठला पदार्थ नाही मिळाला तुला, मूर्ख. दीदी, आता जे मला पटकन मिळालं त्याच्यातच मी औषध टाकणार ना. तुला ना दुसऱ्याच्या चुका काढायची सवयच आहे. हा, तुला काही मी आज ओळखत नाही. तू तुझ्या मोठ्या बहिणीशी बोलतेस हे विसरू नकोस. दीदी, आणि हे सगळं मी तुझ्या सांगण्यावरून केलं होतं हे तू विसरू नको. माझ्या सांगण्यावरून केलंस हे तू मला ऐकून दाखवतेस. अगं केट, मी तुझ्यासाठी काय काय केलंय हे विसरली तू? दीदी, तू माझ्यासाठी काय काय केलंय लक्षात राहण्यासारखं असतं ना तर लक्षात राहिलं असतं. केट, माझ्या समोर आवाज चढून बोलायचं नाही. हा दीदी, मला ओरडायचं काम नाही. हा, तुला माहितीये या किरीमुळे माझं बरं वाईट झालं असतं तर ही दुनिया एका नॅचरल ऍक्ट्रेसला चुकली असती. हे हॉलिवूड बॉलिवूड दोघांचं नुकसान झालं असतं. आणि माझं प्रोड्युसर त्याच्या बायकोची सौभाग्याची ती झाली असती. आणि तुला तुझीच पडलीये. तुला तुझाच त्रास दिसतो, माझी काही पडलीच नाहीये. माझ्या समोर आवाज चढून बोलायचं नाही. पण दीदी, इस थप्पड़ की गूंज. नाटक बंद करा नाही तर उलट्या हाताने ठेवून देईन तुला. तुझी समजूत घालायला माझ्याकडे वेळ नाहीये. जोपर्यंत माझा नवरा माझ्या मुठीत आहे तोपर्यंत ह्या सगळ्यांना ह्यांची जागा दाखवलीच पाहिजे. एकदा का ह्यांना ह्यांची जागा दाखवली की सगळं काही फिनिश. काय हवंय? कॉफी बनवून देऊ का? नको नको करूस हे तू. नाही होतच आता. मी करीन ना. हो राहू दे, एवढं सगळं झालं. आता नको 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 वहिनी प्लीज, माझे आभार मानू नका. मला नाही आवडत हो. मीरा, मला नाही चैन मिळणार ग. तुझे आभार मानल्याशिवाय मला नाही चैन मिळणार. तुला कळत नाही तू माझ्यासाठी कोण आहेस. तू 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 माझी ढाल आहेस मीरा, ढाल. आतापर्यंत माझ्यावर जे जे हल्ले झाले तू माझं रक्षण केलंयस. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. मी तुझे आभार कसे. नको नको वहिनी, मी आधीच सांगितलंय की मला हे. थांब, माझी तलवार. मला त्यांचे आभार मानले पाहिजेत. तू थांब. तू ढालेस तलवार. आई 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 आई. अभिलाषा, हे काय पाय सोड. आई, मी नाही सोडणार. माझी जागा तुमच्या पायाशी आहे हे आता मला कळून चुकलंय. हे बघ, तुला जे काही बोलायचंय ते आपण समोरासमोर बसून बोले. तू आधी माझे पाय सोड. नाही नाही आई, मी नाही सोडणार. आई, या घरात मी तुमच्या पायाशी राहिली ना तरच मी सुरक्षित राहीन हे आता मला खरंच कळून चुकलंय. खरंच आई, या घरात माझ्यावर अन्याय होतात. आई, तुम्हाला माहिती नसेल पण खरंच या घरात माझ्यावर खूप अन्याय होत आहे. ती कॅश मला फसवण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत मीरा माझी ढाल बनून राहिली म्हणून मी वाचले. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये? नाहीये ना. तुम्ही मीराला विचारा. मीरा सांग ना, आईना सांग ना. मीरा. मला कोणीही काही सांगण्याची गरज नाहीये, कारण जे काही चाललंय ते सगळं मला माहितीये. तुम्हाला सगळं माहितीये? तुम्हाला सगळं माहितीये तर तुम्हाला माझ्यात फरक जाणवला असेल ना. मी बदलले. आई, जाणवतोय ना माझं वागणं बोलणं किती बदललंय.
आई, खर तर मनाने मी खूप चांगले अहो, पण त्या कॅशच्या नादी लागून मी असं चुकीचं वागत होते. ती तर कधीच सुधारणार नाही आई, फक्त तुम्हीच तिला सुधारू शकता. खरंच खरंच मीरा, फक्त आई. पण त्याआधी तुम्ही मला तुमच्या टीम मध्ये सामील करून घ्या ना. टीम? घ्याल ना? मी काही दिवस घरात नव्हते तर या दिवसात अभिलाषा वहिनींनी बरीच प्रगती केलेली दिसतेय. आतापर्यंत माझ्याशिवाय एक पाऊल पुढे टाकू शकत नव्हत्या, पण आता चक्क माझ्या पुढे निघून गेल्या. मला एकटीला सोडून सरळ जाऊन शत्रूच्या कळपात सामील झाल्यात. या घरात आता त्या तिघी एका बाजूला आणि मी एका बाजूला. खरंच आता मी एकटी पडलीये. मी एकटी नाही, अजून मी एकटी पडलेली नाहीये. माझा नवरा अजूनही माझ्या मुठीत आहे. मी डिवोर्स देऊ नये म्हणून तो घाबरून मला न्यायला येत असेल तर याचा अर्थ तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधीच जाणार नाही. मला आता स्वतःला एकटी समजण्याचं काहीच कारण नाहीये. मी जसं सासूबाईंना जुमानत नाही तसं माझ्या सांगण्यावरून विघ्नेशी सासूबाईंना जुमानणार नाही. नाही, मी अजून एकटी नाही. दादा, हे सगळं असं झालं, तूच म्हणाला होतास ना, ज्या दिवशी मनापासून वाटेल त्या दिवशी आई म्हण. मनापासून वाटलं आणि आई म्हणालो मी त्यांना. आई आणि मी या दिवसाची शांतपणे वाटही पाहिजे बरं का. खरंय. ए पण विघ्नेश, तू कॅशला सांगितलंस की नाही रे बाबा. का? का म्हणजे इथून निघताना आईने सांगितलं होतं कुठलाही वाद घालायचा नाही तिथे जाऊन. मला माझी सून आणि माझा नातू या घरात परत आलेला पाहिजे. तिकडे पोहोचल्या कॅशला म्हटलं, सॉरी, तुमच्या दोघांशिवाय मी जगू शकत नाही, तुम्ही परत चला. पण तू काही म्हण विघ्नेश, या आबाळमायाबद्दल, आपल्या संसारांबद्दल जेवढी काळजी आईला वाटते ना, तेवढी मला नाही वाटत की आबा सोडून अजून कोणाला वाटत असेल. म्हणजे तुला आणि मला सुद्धा. काय तुला काय वाटतं? तेवढं आई, तुम्ही दोघं मगापासून आई 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 कितीदा म्हणताय. मला कळतच नाही मी तुमच्यात काय बोलू. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट आधी तुम्हाला मिळत गेली. ते पण माझी काही तक्रार नाहीये. आता गायत्रीजींच्या बाबतीतही तेच घडलं. तुम्ही दोघं त्यांना आई म्हणालात आणि मी अजून तसाच आहे. दादा, मला आठवतही नाही रे आपली आई. म्हणजे मला काही कळण्याच्या आधीच आपली आई निघून गेली. आई मुलाचं नातं काय असतं हे सुद्धा मला कळलं नाही. पण एक गोष्ट जाणवती की गायत्रीजींना आई न म्हणून मी काहीतरी चूक करतोय, मी काहीतरी गमावतोय. पण नाही दादा, मला आता ही चूक करायची नाहीये. दादा, मला प्रथमेश दादा, मी काही चुकत नाहीये ना. म्हणजे मी त्यांना अजून आई म्हणलं नाहीये. मला त्यांना आई म्हणायचं आहे प्रथमेश दादा. मी त्यांना अजून आई म्हणलं नाहीये, पण मी लवकरात लवकर म्हणेन त्यांना आई. ओरे बा, मी त्यांना लवकर आई म्हणेन प्रथमेश दादा. सासूबाई नमो